तर आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक आले होते असं स्थानिकांनी सांगितलेलं आहे आणि त्या पर्यटकांची गर्दी इथं मोठ्या प्रमाणात झाली आणि तोच भार जो आहे तो हा पूल काही पेलू शकला नाही आणि म्हणूनच हा पूल इथं कोसळलेला आहे आणि ही दुर्घटना घडलेली आहे। त्यामुळे पर्यटकांनी देखील खरं तर एक अतिशय महत्त्वाचं आवाहन सामच्या माध्यमातून आम्ही करत आहोत, पावसाळी पर्यटन जरूर करा पण अशा पद्धतीने धोकादायक ठिकाणी जाताना जिथं आपल्याला माहिती आहे तिथंच पर्यटनासाठी म्हणून जा, जिथे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना केलेल्या आहेत त्या भागामध्ये पावसाळी पर्यटन करा, अन्यथा अशा पद्धतीने जीवावर बेतणारं पावसाळी पर्यटन कदापि करू नका असं या ठिकाणी सांगावंसं वाटतंय। कारण आज इंद्रायणी नदीवरचा हा एक जीर्ण अवस्थेतला पूल कोसळलेला आहे, मोठ्या प्रमाणात गर्दी इथं झाली होती आणि त्याचमुळे हा पूल कोसळला अशी माहिती आता मात्र स्थानिकांनी दिलेली आहे। लोक दुचाकी घेऊन या ठिकाणी या पुलावरून जात होते, अनेक लोक या पुलावर थांबले होते, फोटो सेशन करत होते आणि त्यानंतर ही अप्रिय दुर्घटना घडलेली आहे। अतिशय महत्त्वाची अशी ही दृश्य आणि आज प्रत्येकाला पावसाळी पर्यटनाचा प्लॅन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आज ही घटना जी आहे ती खूप काही सांगून जाते। अशा पद्धतीने जीवावर बेतणारं पावसाळी पर्यटन कदापि नको असं स्पष्ट म्हणणं अनेकांचं आहे। त्यामुळे आज ही दुर्घटना घडल्यानंतर मात्र प्रशासन या सगळ्या घटनेची जबाबदारी घेईल तेव्हा घेईल, परंतु गेलेला जीव मात्र काही परत येणार नाही आणि त्यामुळे आज आपण बघतोय की कशा पद्धतीने 20 ते 22 जण अद्यापही वाहून गेलेले आहेत, बेपत्ता असल्याचं कळत आहे आणि त्या लोकांचे संसार उघड्यावर आलेले आहेत। त्या लोकांचे आप्तेष्ट नातेवाईक जे आहेत ते आज चिंतेत आहेत, हात जोडून पाया पडून या ठिकाणी मदत करा, आमचा माणूस आमची व्यक्ती कुठेही त्यांना शोधून द्या अशी विनवणी, अशा विनंती ज्या आहेत त्या बचाव पथकाला करतायत। परंतु अर्थातच इथं बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू आहे आणि या बचाव कार्याला यश येऊ देत, इथे जे लोक अडकलेले आहेत त्यांना तातडीनं इथून बाहेर काढलं जाऊ देत, त्यांचं रेस्क्यू ऑपरेशन होऊ देत। ही दृश्य खरं तर पाहिली, हा संवाद जर कधी पाहिला तर हेलावून जातो एखादा माणूस। आपण बघतोय आपल्या पोटच्या गोळ्याला आपल्या नातेवाईकांना शोधण्यासाठी या आईचा हंबरडा देखील इथं पाहायला मिळालेला आहे। तुम्ही काळजी करू नका, माझी जीजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा, फोन हरवला असेल निगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका, समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा, कदाचित समोरच्या बाजूला असेल, जरूर 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 एक काम करा रे, एक काम कर, कोण इथलं तुम्ही असं करा, एक मिनिट ताई काळजी करू नका ताई, असं करा तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा, जावा 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 जावा, हिला घेऊन जा। बेटा तुझं नाव काय? अनुष्का काय? कदम कदम। एक कोण आहे इथे? ओ दादा कुठे गेले ते? माझ्या मध्ये पाठवले ते, काही पवनाला पाठवले ते आणि काही अथर्वला पाठवले। ते हॉस्पिटलमध्ये असतील ना बेटा, कशाला निगेटिव्ह विचार करते? काळजी ह्यांचं आता नावं कशी करणार? एक काहीतरी हेल्पलाईन लावा म्हणजे नावं कळतील, त्याचं लोक कुठे 4-4 हॉस्पिटल फिरत असतात। हा कसं ह्यांचं नाव कसं चेक करणार? थांबा इथेच थांबा, तुमच्यातलं एक मदत करून शोधून देईल त्यांना, इथेच थांबा बेटा, ते मदत करताय। काही प्लीज तुम्ही काळजी करू नका, समोरच्या बाजूला असतील कशाला आपण विचार, आपण प्रार्थना करूया। तिकडे जायला रस्ता नसल्यामुळे तिकडून एक्झॅक्टली तिकडूनही नेले असतील। इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळलेला आहे, 20 ते 25 जण यावेळेस वाहून गेलेले आहेत। अतिशय धक्कादायक अशी ही दुर्घटना यावेळेस घडली आणि मोठ्या संख्येने पर्यटक या पुलावर उपस्थित होते आणि त्याच वेळेस हा जीर्णावस्थेतला पूल कोसळला। बॉडी असल्याची माहिती जी आहे ती समोर येते, मलबा जो आहे तोही असल्याची या ठिकाणी माहिती मिळते। आपण जर बघितलं तर या ठिकाणी 3:30 वाजल्यापासून हे सगळं रेस्क्यू जे आहे ते सुरू आहे। 2 ते 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। सगळं रेस्क्यू जे आहे ते तुमच्याकडून सगळं सुरू होतं, काय लोकांना तुम्ही आव्हान करत होतात आणि लोक तरी येतच होते? या ठिकाणी सर्वात प्रथम ते मी या प्रशासनाचा जाहीर शब्दामध्ये निषेध व धिक्कार करतो, कारण की अतिशय भयानक अशी परिस्थिती या ठिकाणी घडलेली आहे। अनेक निष्पाप लोकांचा बळी या ठिकाणी गेलेला आहे। आतापर्यंत 5 लोकांचा
तर बळी म्हणजे त्यांची बॉडी सापडलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार 30 ते 35 लोक अजूनही अटकलेले आहेत या ठिकाणी. आपण लोकांना आव्हान कर, लोकांची गर्दी झाली काय होती, नेमकं काय झालं? या ठिकाणी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर श्री संदीप भाऊ ठाकूर मित्र परिवाराचे 50 लोकांची टीम या ठिकाणी आली आणि त्यांनी स्वतःहून या ठिकाणी मदत कार्य हे केलेलं आहे. परंतु लोकांचा तिथं पण समोर यायच्या फाट्याच्या इथं पोलिसांचा बंदोबस्त आहे, रस्ता बंद करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी. नक्की रस्ता बंद करण्यात आल्याची माहिती जी आहे ती या ठिकाणचे स्थानिक देत आहेत. जे या ठिकाणी घटनेवरती दाखल झालेले होते, स्पॉटला दाखल होते आणि त्यांनी काही मदत जी आहे ती केलेली होती. आता जर आपण बघितलं तर पूल जो आहे तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू आहे. क्रेनच्या साहाय्याने हा पूल बाजूला केला जात नाही आहे. आपल्याबरोबर विशाल गायकवाड सर, DCP सर आहेत. सर, घटना घडली आहे, किती लोक गेले त्यामध्ये आणि काय प्राथमिक माहिती आहे? दिलेली आहे माहिती. रेस्क्यू काय झालंय काय नाही? रेस्क्यू चालू आहे आम्हाला. आपण जर बघितलं तर सध्या रेस्क्यू सुरू असल्याची माहिती जी आहे ती DCP या ठिकाणी देत आहेत. आता जर पाहिलं तर पूल जो आहे तो कटरच्या साहाय्याने तोडला जातोय. या ठिकाणी काही स्थानिक आहेत, त्यांनी सगळी मदत केलेली होती. तुम्ही कधीपासून इथं आहात, काय मदत सुरू आहे आणि काय अडचणी येत आहेत? 2-3 तास झाले इथंच हे पूल काय कापला जात नाही अजूनपर्यंत. ते कटिंगचं काम चालू आहे. NDRFची माणसं आलेली आहेत, थोड्या वेळात होऊन जाईल. नक्की NDRF कडून पूल जो आहे तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थानिकांची मदत जी आहे, अग्निशमन दल जे आहे ते या ठिकाणी सकाळपासून आपल्याला पाहायला मिळत आहे. काही स्थानिक आहेत, त्यांनी सगळी मदत केलेली होती. तुम्ही जर पाहिलं तर आता कटरच्या साहाय्याने पूर्ण पूल जो आहे तो कट केला जातोय आणि क्रेनच्या साहाय्याने पूल बाजूला पूर्णतः निघत नाहीये, तर तो बाजूला करण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. PDRF म्हणजे या ठिकाणी पिंपरी चिंचवडची ही टीम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. घटना घडली तेव्हा तुम्ही होतात का, किंवा काय अडचणी आल्या, किंवा काय अडचणी सगळ्या येत होत्या, काय अडचणी येत आहेत? काय नाही सर, अडचणी म्हणजे आता ते केलेलं आहे तर ट्रेनच्या साह्याने ती जो अडकली होती माणसं ती आता हे केलेली आहेत. तर आता कटिंगचं काम चालू आहे. अजून किती लोक अडकल्याची भीती जी आहे ती समोर येते? ते आम्हाला आहे. तर ते पूल उचलला तर त्याच्या खाली शक्यता आहे बॉडी. पुलाच्या खाली काही लोक जे आहेत ती अडकल्याची माहिती जी आहे ती समोर येते. तुमचं मदत कार्य सुरू आहे, कधीपासून तुम्ही या ठिकाणी आहात आणि काय मदत कार्य सुरू आहे? मदत कार्य कधीपासून सुरू आहे? मदत कार्य सुरू आहे तुमचं. किती लोकं अडकल्याची भीती आहे, काय काय मदत केली? अजून रिपोर्ट अजून देतो थोडं. किती लोकांची टीम आहे तुमची? आपण जर पाहिलं तर PDRF जी आहे ती पूर्ण या ठिकाणी काम करताना पाहायला मिळते. NDRFची टीम जी आहे ती पूर्ण दाखल आहे. बोटी ज्या आहेत त्या पाण्यात सोडण्यात आलेल्या आहेत आणि स्ट्रेचर जे आहे ती या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे. काही गाड्या ज्या आहेत त्या पुलांवरून ये जा करत होत्या, त्यामुळं पुलावरती मोठा भार जो आहे तो निर्माण झाला आणि हा पूल कोसळला अशी माहिती आहे. पूल कशामुळे कोसळला असेल, किती गर्दी यावरती झाली आणि कधीचं बांधकाम आहे अंदाजे काय सांगता येईल? आपण जर बघितलं तर पूर्ण रेस्क्यू जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे. स्थानिक लोक जे आहेत तेही या ठिकाणी आलेले आहेत. पूर्ण माहिती जी आहे ती आपल्याला या ठिकाणी स्थानिक सांगतायत की हा पूल जो आहे तो पुरातन पूल आहे आणि या पुलावरून गावकरी ये जा करायचे. त्यामुळं काही लोकांनी या ठिकाणी रील्स केले. रील्सच्या माध्यमातून हा पूल व्हायरल झाला आणि प्री वेडिंग शूट या पुलावरती व्हायला सुरुवात झाली आणि त्यानंतर मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी वाढली आणि हा पूल कोसळला. आत्ता जर बघितलं तर आपण PMRDची टीम जी आहे ती या ठिकाणी दाखल आहे. आत्ता रेस्क्यू काम जे आहे ते या टीमकडून सर्वांकडून सध्या सुरू आहे. मोठं रेस्क्यू जे आहे ते सुरू आहे. काय सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या आलेल्या होत्या, अजूनही काही लोक सापडत नाही आहे. नाही, अजून लोक काही वाहून गेले आहेत. Rescue operation झालेलं आहे, तरी जी लोक सापडले ती गेलेली आहेत, जी लोक नाही सापडत ती गेलेली आहेत पुढे. लोकांना वाचवलं जाऊ शकतं हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं आहे. कारण बचाव पथकाचं, NDRFचं, PRDFचं इथं जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्याला यश येवो अशीच खरं तर आज प्रत्येकाची मनोमन इच्छा आहे. कारण मोठ्या संख्येनं लोक इथं जखमी झाले होते. 20 ते 25 लोक वाहून गेलेले आहेत. इंद्रायणी नदीवरचा हा पूल कोसळला ही अतिशय दुर्दैवी घटना आपण बघतोय की जीर्ण अवस्थेतला हा पूल वाहून गेलेला आहे, कोसळलेला आहे आणि त्या पुलावर उभे असलेले लोक जे आहेत
ते देखील या ठिकाणी वाहून गेले आणि त्यामुळे ही मोठी दुर्घटना घडलेली आहे. आमचे प्रतिनिधी जे आहेत ते ग्राउंड झिरोवर सध्या आहेत आणि ते या ठिकाणी हा पूल कशा पद्धतीने कोसळला त्या संदर्भातली सगळी माहिती जी आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. पाण्याला देखील आपण बघतोय वेग मोठा आहे, त्यामुळे या पुलावरून वाहून जाणाऱ्यांची संख्या ही जी आहे ती देखील मोठी आहे. 3.5 तासांपूर्वी ही मोठी दुर्घटना घडली, ज्यामध्ये आपण बघतोय अनेक लोक वाहून गेलेले आहेत. या पुलावर दुचाकी आणि कुटुंब उभे होते आणि पर्यटनासाठी आलेले लोक इथं मात्र आज वाहून गेलेले आहेत. अतिशय अप्रिय अशी ही दुर्दैवी घटना मावळमध्ये घडली. 100 ते 150 लोक एकाच वेळी या पुलावरती आले आणि ही घटना घडली अशी माहिती जी आहे ती आता समोर येते. आपल्याबरोबर स्थानिक आहेत. कधीपासूनचा हा सगळा पूल आहे, काय सगळ्या घटना घडल्या आणि लोकांना तुम्ही कधीपासून सांगत होते की या पुलावरती येऊ नका, सगळं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. स्थानिक आहात, कधीपासून लोकांना आव्हान करत होते, लोक गर्दी रेस्क्यू टीम मेंबर आहे, सर्वांना आव्हान कारण की अंधार पडल्यानंतर परत रेस्क्यू करता येणार नाही, त्यामुळे आम्ही लोकांना सांगतोय की सर्वांनी मागे जावा. गर्दी एवढी आहे आणि तुम्ही पाहताय की रेस्क्यू टीम स्वतः काम करत आहे, तरी नागरिकांनी इकडे येण्याचं टाळावं. हा पूल कधीपासूनचा सगळा जुना होता, अचानक कशामुळे पडलाय आणि किती लोक यामध्ये अडकल्याची माहिती? सध्या आपण रेस्क्यूसाठी प्रेफर करतोय, त्यामुळे ह्या बाकीच्या गोष्टी नंतर आपल्याला कळतीलच, पण आम्ही सध्या रेस्क्यूसाठी पहिलं महत्त्व त्याला देतोय. आम्ही नक्की रेस्क्यू जे आहे ते सध्या सुरू असल्याची माहिती जी आहे ती समोर येते. या ठिकाणचे स्थानिक लोक असतील, त्यांनी मोठी मदत जी आहे ती दुपारपासून या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसतंय. कॅमेरामन किरण काजळेचा सागरावर साम TV, गुंडमाळा. सदस्यांनी माहिती दिलेली की रेस्क्यू ऑपरेशन कशा पद्धतीनं सुरू आहे. अजूनही काही जण बुडाल्याची भीती व्यक्त होते. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला, 20 ते 25 जण वाहून गेलेले आहेत, मात्र 38 जणांना वाचवण्यात यश आले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार, मावळचे आमदार सुनील शेळके यांनी काही वेळापूर्वीच दिलेली आहे. मोठी बातमी आहे, 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती आहे. मावळमधील मोठी दुर्घटना आहे. 3.5 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. एनडीआरएफची टीम बचाव कार्यात गुंतलेली आहे. मावळमध्ये इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या पुलावर 50 पेक्षा जास्त पर्यटक होते आणि हा पूल जीर्ण झाला होता, तो कोसळला. 6 पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे. बाकीच्यांना वाचवण्यात काही बचाव कार्य आता त्याच्यामध्ये गुंतलेलं आहे. काही जणांना वाचवलेलं आहे, त्याची दृश्य देखील आपण बघतोय कशा पद्धतीनं सुरुवातीला स्थानिक नागरिक मदतीसाठी धावले आणि काही पर्यटकांना त्यांनी वाचवलं आणि त्यानंतर एनडीआरएफच्या 2 तुकड्या तिथे दाखल झालेल्या आहेत. दरम्यान 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होते. 3.5 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. 38 जणांना वाचवले अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. या मावळच्या दुर्घटनेनंतर सगळ्या यंत्रणा सतर्क झालेल्या आहेत. युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. अग्निशमन दलाचे जवान असतील, ताबडतोब रुग्णवाहिका तिथे दाखल झाल्या. मात्र हा पूल जीर्ण अवस्थेत होता याला दुजोरा खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिलेला आहे आणि या पुलासाठी निधी मंजूर झाला अशी देखील त्यांनी काही वेळापूर्वीच माहिती दिली. बचाव कार्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफ कडून 3 तासांपासून बचाव कार्य सुरू आहे. पर्यटकांना वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. 50 पेक्षा जास्त पर्यटक या पुलावर दुर्घटना घडली तेव्हा उपस्थित होते. 15 पर्यटक गंभीर जखमी आहेत असं देखील एनडीआरएफच्या टीमने सांगितलेलं आहे. दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला असं शेळके यांनी स्पष्ट केलेलं आहे. आमदार शेळके यांनी माहिती दिली की 6 जणांवर अतिदक्षता विभागात उपचार देखील सुरू आहेत अशी देखील माहिती राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होते. 30 ते 40 पर्यटक वाहून गेल्याचा अंदाज आहे असा एनडीआरएफच्या पथकानं सांगितलेला आहे. मावळमधील हा इंद्रायणी नदीवरील पूल मृत्यूचा पूल बनलेला आहे. आज रविवार असल्यामुळे या परिसरामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी होती. हा पूल जीर्णावस्थेत होता. 3 दशकांपूर्वीचा हा पूल आहे. प्रशासनाने मात्र इथे केवळ पर्यटकांनी पाण्यामध्ये उतरू नये अशीच सूचना दिली होती. मात्र या पुलाबाबत, या पुलाच्या गुणवत्तेबाबत, दर्जाबाबत हा पूल जीर्ण झालाय याबाबत प्रशासनानं कुठलीही माहिती फलकाद्वारे तिथं दिलेली नव्हती. दुर्घटना घडली तेव्हा पुलावर 50 पेक्षा जास्त नागरिक होते असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे. दुर्घटना घडली, पूल कोसळला तेव्हा त्वरित
आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यानंतर प्रशासनाला सांगितलं, त्यानंतर पोलीस घटनास्थळी आले, अग्निशमन दलाचे जवान आले आणि बचाव कार्य सुरू झालं. एनडीआरएफच्या 2 तुकड्या देखील बचाव कार्यात आता व्यस्त आहेत. एनडीआरएफ कडून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. 38 जणांना सुखरूप बाहेर काढलेलं आहे. 30 ते 32 जणांवर उपचार सुरू आहेत. 2 तासांपासून युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू आहे. 15 पर्यटक गंभीर जखमी असल्याची माहिती एनडीआरएफनं दिलेली आहे. तर दुर्घटनेमध्ये 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळकेंनी दिलेली आहे. मात्र आता 7 वाजलेले आहेत. आता अंधार पडायला सुरुवात झालेली आहे, त्यामुळे आता बचाव कार्यात काही अडचणी येण्याची शक्यता आहे. 3 ते 3.5 तासांपासून बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे. वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी उपस्थित आहेत. घटना घडली तेव्हापासून आमदार सुनील शेळके देखील बचाव कार्यावर लक्ष ठेवून आहेत. सापडेल सापडेल, तुम्ही काळजी करू नका. फॅमिली कुठे आहे? फॅमिली कुठे आहे? माझी मुलगी हॉस्पिटलमध्ये सापडेल सापडेल, तुम्ही काळजी करू नका. सापडेल सापडेल. किती कुठे होते ते? ब्रिजवरच होते. ब्रिजवर होते. तुम्ही काळजी करू नका. माझी जिजू आणि त्यांचा मुलगा नाही सापडेल सापडेल बेटा. कदाचित बेटा बेटा त्या बाजूला असेल, त्या बाजूला असू शकतो ना राजा. फोन हरवला असेल. निगेटिव्ह, तुम्ही काळजी करू नका. समोरच्या बाजूला असू शकतो ना बेटा. कदाचित समोरच्या बाजूला असेल. जरूर 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 जरूर. एक काम करा रे, एक काम करा. कोण आहे इथलं? तुम्ही असं करा, 1 मिनिट. ताई काळजी करू नका ताई. असं करा, तुम्ही ह्या तिघांना घेऊन जा. जावा 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 जावा. हिला घेऊन जा. बेटा तुझं नाव काय? अनुष्का. अनुष्का काय? कदम. कदम. एक कोण आहे इथे? घटनास्थळी आपण बघतोय की आपत्ती व्यवस्थापन विभागाचे मंत्री गिरीश महाजन देखील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. सगळ्या परिस्थितीचा आढावा ते घेत आहेत. आपण दृश्यामध्ये बघतोय आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील आता मावळमधील घटनास्थळी पोहोचलेले आहेत. वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांशी ते चर्चा करतायत, बचाव कार्याचा आढावा घेत आहेत. सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. खासदार सुप्रिया सुळेंकडून देखील घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. काही नागरिकांशी त्यांनी संवाद देखील साधला. पूल कोसळल्याची घटना दुर्दैवी असल्याचं प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिलेली आहे. आपण बघतोय की गिरीश महाजन स्थानिकांशी संवाद साधतायत. राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके देखील इथे उपस्थित आहेत. एनडीआरएफच्या 2 तुकड्या युद्ध पातळीवर बचाव कार्यात आहेत. दरवर्षी 2-3 घटना अशा घडतात अशी स्थानिक नागरिकांची तक्रार आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पुडी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. 30 ते 32 पर्यटक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे. 38 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय. आता गिरीश महाजनांकडून घटनास्थळाचा आढावा घेतला जातोय. Government will make an official. Thank you. दुर्घटना हा जो पूल होता, या पुलावरनं पर्यटक खाली पडले, कोसळले. हा पूल जीर्ण अवस्थेत होता अशी माहिती खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली. मोठ्या प्रमाणावरती होती, लोक ऐकायला तयार नव्हते. काय झालं? सर्वप्रथम आम्हाला 4 वाजता कॉल आला की ब्रिज कोलॅप्स झालेला आहे आणि त्याच्या खाली जवळजवळ 25 ते 30 लोक अडकलेली आहेत. तर सुरुवातीला आल्या बरीचशी जवळजवळ 6 ते 7 लोक आम्ही काढलीत. आता 2 लोक खाली दिसत आहेत. लहान बाळ एक आहे 5-6 वर्षाचं, त्याला काढण्याचा आता आमचे प्रयत्न चालू आहेत. क्रेन जरा त्याचं कॅपॅसिटी कमी असल्यामुळं तो ब्रिज त्यांनी उचलला जात नाही. दुसरी एक क्रेन मागवली आणि ते आता लवकरात लवकर आम्ही तिथं काय अजून माहिती आतापर्यंत किती लोकांना रेस्क्यू केलं, काय अडचणी आल्यात अजूनही सगळं?
आमची टीम ज्यावेळेस पाचारण झाली त्यानंतर आम्ही जवळपास एक 5 ते 6 लोक काढले. त्याच्यात काही मृत पण होते आणि काही जिवंतही लोक काढले. आणि आता एक लहान मूल आहे आणि एक जेंट्स दिसतोय, म्हणजे दिसत नाही आहे पण जाणवत आहे हाताला. त्याच्या अंगावर ते सगळं मलबा पडलेला आहे. ते काढल्यानंतर त्यांना सुद्धा आम्ही काढू. बचाव पथकातील सदस्यांनी माहिती दिलेली आहे की कशा प्रकारे त्यांनी किती जणांना वाचवलेलं आहे त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन देखील आता घटनास्थळी आढावा घेत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत. पुण्याचे जिल्हाधिकारी देखील घटनास्थळी दाखल झालेले आहेत. गेल्या 3.5 तासांपासून दुर्घटनास्थळी बचाव कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे. बोहरवेटमुळे पादचारी पूल कोसळला. हा लोखंडी पूल होता, खूप जुना पूल होता, हा जीर्ण अवस्थेत पूल होता. 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे. मात्र मृतांचा आकडा वाढू शकतो अशी भीती व्यक्त होते. मंत्री गिरीश महाजनांकडून घटनास्थळाचा आढावा घेतला जातो. नेमकं काय झालं होतं, किती लोक होते आणि किती लोक पाण्यात वाहून गेली आहेत? आज सकाळी मी कुंडामळ्यामध्ये माझ्या फॅमिली संगत आलो होतो. माझा भाऊ, मी, वहिनी आणि माझी बायको असे 4 जण आलो होतो. तर इकडनं आम्ही या ब्रिजवरनं पलीकडे क्रॉस करून तिकडे बसलो होतो. निघण्याची वेळ झाली होती, एक 3:30 वाजले असतील. तर 3 वाजता आम्ही तिकडनं निघायचा विचार केला. जेव्हा निघलो त्या ब्रिजच्या बरोबर त्या पॉइंटला जिथनं ते ब्रिज कोसळलाय बरोबर तिथंच आम्ही 4 जण तिथं थांबलो होतो. तर तो कोसळला, तिथनं एक म्हाताऱ्याला वाचवलं आणि बाकीचे सगळे 5-50 लोक सगळे एकदमच अडकले होते. इकडनं 2-4 गाड्या आणि तिकडनं 2-3 गाड्या मध्ये होते आणि सगळी इकडनं सगळा गर्दीचा पट्टा होता. म्हणजे 5-50 लोक, 50 पेक्षा जास्तच लोक होते. सध्या परिस्थिती काय आहे? मोठी क्रेन आणण्यात आलेली आहे. काय झालं? मला जवळपास 4-4:30च्या दरम्यान ही बातमी कळाली. मी नाशिकहून मुंबईला येत होतो आणि तसेच मी गाडी कल्याणहून इकडे वळवली कल्याण फाट्यावरून आणि सरळ या ठिकाणी आलेलो आहे. 2 कॅज्युअल्टी म्हणजे 2 जण मृत्युमुखी पावलेले आहेत. 2 जण इथे असण्याची शक्यता आहे. पुलाखाली तिथे दाबलो गेलो आहे त्या ठिकाणी आणि जवळपास 35 जण हॉस्पिटलला ॲडमिट आहेत. काही खाजगीमध्ये आहेत, काही सरकारीमध्ये आहेत. असे 35 जण, जवळपास 32 ते 35 जण या ठिकाणी ॲडमिट आहेत. पण ते आउट ऑफ डेंजर आहेत. फार त्याच्या जीवाला धोका नाही असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. अतिशय दुर्दैवी अशी घटना आहे. आपण बघतात की हा पदचाऱ्यांसाठी चालणारा पूल होता, चालण्यासाठी पूल होता, जुना होता. 1992 पासून हा पूल झालेला होता. परंतु खूप मोठी गर्दी, कारण आज पाऊस पडतोय, सुट्टी आहे, पर्यटकांची मोठी गर्दी आहे आणि त्यामुळे खूप गर्दी या पुलावर झाली. म्हणजे एवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा लोक त्याच्यावर एवढे उभे राहिलेत आणि म्हणून हा पूल त्या ठिकाणी कोसळला आणि त्यातून दुर्दैवी घटना घडलेली आहे. आपण बघतात NDRFच्या 2-3 टीम या ठिकाणी आहेत, सर्व पोलीस यंत्रणा आहे, डॉक्टर्स आहेत, सगळ्या डिझास्टरच्या सगळ्या टीम पुण्याहून या ठिकाणी आलेल्या आहेत आणि बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे. आता वाहून गेलेले काही लोक आहेत, त्यांचाही शोध सुरू आहे. नेमकं ते बाहेर आलेत, त्यांच्या जीविताला काही हानी झालेली आहे, धोका झालेला आहे, हे आपण बघतोय. आज तसं नक्की सांगता येईल. इथे गर्दी खूप होती. आज मला इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं की आज पर्यटकांची खूप मोठी गर्दी या ठिकाणी होती आणि हा पूल आपण बघतात इथे मध्ये त्याला कुठला सपोर्ट नव्हता आणि हा पदचाऱ्यांसाठी पूल होता. पण एका ठिकाणी येऊन सेंटरला लोक त्या ठिकाणी थांबले आणि त्यामुळे हा पूल खाली तो वाकला, कोलॅप्स झाला आणि त्यातून ही घटना घडली. आता इतिहास सांगणं कशी नाही, कारण मोजता येणार नाही किती लोक होते पुलावर, किती जण होते, किती वाहून गेले, किती सापडले. पण तो पुढे बंधारा आहे, त्या ठिकाणी बंधाऱ्यावर काही लोक तिथे सापडतात का किंवा जे वाहून गेले ते की बाहेर निघाले का या बाबतीत अजून आकडा नाही. पण मला वाटतं अनेक जण स्थानिक लोकांनी खूप मदत केली, त्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला आणि ते वाचले. मला वाटतं ही चूक आहे. हा पायी चालण्यासाठी पदचाऱ्यांसाठी. माथेरानच्या शॉर्लॉट तलावात 3 पर्यटक बुडालेत. बघा आणखीन एक दुर्घटना आता मावळनंतर माथेरानमधील 3ही पर्यटक नवी मुंबईचे असल्याची माहिती समोर आली आहे. 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. पोलीस यंत्रणेच्या साहाय्याने आता बचाव कार्य सुरू आहे. बघा मावळ दुर्घटनेनंतर आता आपण बघतोय की माथेरानमधील देखील एक दुर्घटना समोर येते. ती म्हणजे माथेरानच्या शॉर्लॉट तलावामध्ये 3 पर्यटक बुडालेले आहेत आणि हे 3ही पर्यटक नवी मुंबईचे रहिवासी असल्याची माहिती समोर आलेली आहे. 10 जण पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते आणि त्यातील 3 जण बुडाल्याची माहिती समोर आली आहे.
त्याचे काही दृश्य देखील आता समोर आलेली आहेत. शॉर्लॉट तलावामध्ये 3 पर्यटक बुडालेत. नवी मुंबईचे हे तिघही पर्यटक असल्याची माहिती प्रशासनाकडून समोर आलेली आहे. एकूण 10 जण या पाण्यात पोहण्यासाठी उतरले होते. आता पोलीस यंत्रणेच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू आहे. मावळच्या दुर्घटनेकडच्या आपण बातम्या पाहणारच आहोत. तत्पूर्वी आता इतर बातम्यांचा आपण आता वेध घेऊया. बातम्या पुण्यातून. मुळशी तालुक्यात देखील ढगफुटी सदृश पाऊस झालाय. रस्त्याला नदीचं स्वरूप आलं होतं. सायंकाळी मुठा आणि मारणेवाडी गावाच्या परिसरात तासभर कोसळलेल्या या पावसाचं पाणी थेट रस्त्यावर आलं. अर्धा तास वाहतूक कोंडी झाल्यानं वाहन चालक हैराण झाले होते. घर आणि शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे. मुळशीमधील मुसळधार पावसामुळे रस्ते कसे जलमय झाले होते. रस्त्यांना अक्षरशः नदीचं स्वरूप आलं होतं. त्याची दृश्य आपण पाहतोय. खेडमधली बातमी आहे. मुसळधार पावसामुळे जगबुडी नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. असाच मुसळधार पाऊस पडला तर जगबुडी नदी धोका पातळी ओलांडू शकते अशी शक्यता आहे. कारण जगबुडी नदी सध्या धोका पातळीच्या जवळ आहे. सध्या नदी इशारा पातळीच्या वर वाहते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. बघा, रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडीच्या पाणी पातळीत मुसळधार पावसामुळे वाढ झालेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. पाण्याची पातळी वाढलेली आहे. इशारा पातळी ओलांडलेली आहे. सततच्या पावसामुळे पाणी पातळीत मोठी वाढ झालेली आहे. दुसरीकडे मुसळधार पावसामुळे रत्नागिरीला झोडपून काढले. आज दिवसभर ढगाळ वातावरण आणि मुसळधार पाऊस कोसळत होता. पावसच्या बाजारपेठेत पाणी शिरल्यानं मोठा गोंधळ उडालाय. बघा, रत्नागिरीतील पावसमधील हे दृश्य आपण बघतोय. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे. पावसमधील अनेक घरांमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे. त्याची दृश्य आता समोर आलेली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसाचा रेड अलर्ट आहे. रात्रीपासून पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. सकाळपासूनच सरींवर सरी कोसळत आहेत. दक्षिण रत्नागिरीमध्ये पावसाचा जोर कायम आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. काजळी, अर्जुना, गोदावरी दुथडी भरून वाहते. गेल्या 24 तासात जिल्ह्यात सरासरी 114 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे. गुहागरमध्ये बघूया आता काय चित्र आहे. इथल्या नद्याने देखील आता धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. बारभाई भागामध्ये पुलाच्या उंचीवर पाणी लागलेलं आहे. पालखेत परिसरातल्या सर्व बागा पाण्याखाली गेलेल्या आहेत. कोकणात आज रेड अलर्ट आहे. प्रशासन अलर्टवर आहे. गुहागरमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलेली आहे. पालखेत परिसरामध्ये सर्व बागा ज्या आहेत त्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. कोकणानंतर आता आपण मराठवाड्याकडे वळूया. बघा, बीड जिल्ह्यात देखील मुसळधार पाऊस आहे. बीडमध्ये जून महिन्यातच 11 प्रकल्प आता ओव्हरफ्लो झालेले आहेत. 3 प्रकल्पांमध्ये 75% अधिक पाणीसाठा आहे. बीडला पाणी पुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प असेल किंवा माजलगाव धरणात देखील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांना पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणाची पाणी पातळी देखील वाढलेली आहे. त्यामुळे बीडकरांची आता वर्षभराची पाण्याची चिंता मिटण्याची शक्यता आहे. जूनमध्येच सगळी धरणं ओव्हरफ्लो झालेली आहेत. 11 प्रकल्प ओव्हरफ्लो आहेत. त्यामुळे आता पाण्याची चिंता मिटणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी देखील समाधान व्यक्त केलंय आणि नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास टाकलेला आहे. दुसरीकडे जालन्याच्या बदनापूर तालुक्यामध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय. कंडारी, वंजारवाडी आणि आसपासच्या परिसरात ढगफुटी सदृश पाऊस झालाय. या पावसामुळे ओढे, नाले, नद्या दुथडी भरून वाहू लागल्यात. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे बदनापूर ते कंडारी रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसानं हजेरी लावलेली आहे. छत्रपती संभाजीनगर ते खानदेश मुख्य रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक काही तास ठप्प झाली होती. मुसळधार पावसामुळे पेरणीची कामं देखील आता खोळंबली. मेहकर शहराच्या तालुक्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. मेहकर शहरातील जनजीवन विस्कळीत झालं होतं.
मेहकर शहरातील आपला दवाखान्यामध्ये देखील पाणीच पाणी झालं होतं. गुडघाभर पाणी साचल्यानं सेवा देखील विस्कळीत. जर पेशंट आले तर नागरिकांच्या सुविधेसाठी हे दवाखाने सुरू करण्यात आले शासनाचे. सर्व आदरणीय प्रेक्षक मंडळींना माझा नमस्कार. मी उद्धव फंगाळ. आता नाशिक जिल्ह्यात काय चित्र आपण बघूया. नाशिकमध्ये देखील मुसळधार पाऊस पडतोय. विधानसह अगदी पावसाची हजेरी आहे. वेधशाळेनं अंदाज वर्तवलाच होता की 15 तारखेला राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळेल. त्याप्रमाणे नाशिकमध्ये देखील मुसळधार पावसाची हजेरी. नाशिक शहरातील रस्त्यांवर अगदी गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि याच पाण्यातून वाहनधारकांना वाट काढावी लागते. तिथे मोठ्या प्रमाणात रस्त्यावर पाणी साचले ते आपण बघू शकतो. पुन्हा एकदा आपण कोकणात वळूया. चित्तूरमध्ये मुसळधार पाऊस झाला आणि या पावसामुळे सवतसडा धबधबा प्रभावित झालेला आहे. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या पायथ्याशी हा धबधबा आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असतात. धबधब्याचं रौद्र रूप समोर आलेलं आहे. राज्यभरातल्या पावसाच्या बातम्या आपण पाहिल्या. आता वळूया आपण राजकीय बातम्यांकडे. शिवसेनेच्या फुटीला जबाबदार कोण याबद्दल मंत्री भरत गोगावलेंनी नवा दावा केलाय. पाहूया 60 सेकंदात बातमी. शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून शिवसेनेच्या फुटीबद्दल वेगवेगळे दावे केले जातात. अशातच आता शिंदे सेनेचे कोकणातील शिलेदार मंत्री भरत गोगावले यांनी फुटीच्या कारणांची पुन्हा एकदा उजळणी केली आहे. त्यात आतापर्यंत कधीही पुढे न आलेला नवा दावा करण्यात आलाय. बाळासाहेबांनी कधीही मासाहेबांचं ऐकलं नाही असं म्हणत गोगावलेंनी शिवसेनेच्या फुटीला कोण कारणीभूत आहे त्यावरच सरळ सरळ भाष्य केलंय. ज्या स्त्री शक्तींनी त्यावेळेला काही गोष्टी चांगल्या सांगायला पाहिजे होत्या उद्धव साहेबांना, त्या त्यावेळेला न सांगितल्यामुळे हे सगळं घडलं आणि त्याच्यामुळे हे सगळं रामायण महाभारत घडलं म्हणून आम्ही बोलतो. शिवसेनेमध्ये उठाव होण्याचं कारण रश्मी ठाकरे होते 100%. दरम्यान राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरू झाल्यानंतर नितेश राणेंनी असाच एक आरोप केला होता. उद्धव ठाकरेंना राज ठाकरेंसोबत युती करण्यासाठी रश्मी ठाकरेंची परवानगी घ्यावी लागेल असा दावाही नितेश राणेंनी केला होता. पण पुढच्या बातमीकडे. मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याच्या बाजूची जमीन खचल्याचं समोर आलं. यावरून शिवप्रेमींनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान साम टीव्हीने ही बातमी दाखवल्यानंतर प्रशासनाला जाग आली. सार्वजनिक बांधकाम विभागानं चबुतऱ्याच्या बाजूला पडलेलं भगदाड बुजवण्याचं काम आता हाती घेतलेलं आहे. साम टीव्हीचा इम्पॅक्ट आहे. भगदाड बुजवण्याचं काम आता प्रशासनानं हाती घेतलेलं आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर जमीन खचलेली आहे. पण आज बघितलं दुपारी तर जवळपास 3-3.5 फूट खड्डा खचला. मग मी असं म्हणेन की मी सगळा हा कारभार प्रशासनावर टाकेन. प्रशासन अनभिज्ञ आहे, कारण हे कळवलं होतं स्थानिकांनी तरीही दुर्लक्ष केलं आणि त्याचा परिणाम हा 3 फुटावर आता गेलेला आहे. तर PWDने आणि इतर अधिकाऱ्यांनी तात्काळ इथे येऊन स्थानिक बांधणीनं स्थानिक गवंड्यांना, म्हणजे जे स्थानिक बांधकाम आहेत गवंडी म्हणतात करणारे, त्यांना न पाचारण करता एक प्रोफेशनल तुमचा स्टाफ घेऊन ते काम करायला पाहिजे, कारण हे भविष्यात परत हे पुनरावृत्ती होणार यात दुमत नाही आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचं आम्ही आधीपासून सांगतोय आणि या घटनेची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये पहिल्यापासून भ्रष्टाचार झाला आहे हे आम्ही वारंवार सांगत होतो. गेल्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक कोसळलं तेव्हा काही लोकांनी आमच्यावर आरोप केले आणि आज मात्र आपण बघितलं असाल, खरं तर राम सुतार यांनी जी मूर्ती केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ती अत्यंत सुंदर आहे. तिला काही धोका आजही नाही, परंतु आजूबाजूला जे PWDने काम केलं, जे पहिलं काम केलं होतं आणि नवीन काम केलं ते पूर्णतः बोगस काम केलं. या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे.